1.5 वर्ष झालं वापरतो. बर हा. गेल्या वर्षी 2 एकर ऊसाला मी खोडा ऊस होता 86. खोड्या ऊसाला मी डायरेक्ट तुमचा एक डोस भरला, तर एकदाच ऊस बांधून टाकला तेवढ्यावर ऊस तुटून गेला. म्हणजे एकच बेसल डोस? एकच बेसल खोडा ऊस होता, त्यात एकरी 40-45 टनच निघाला. त्या सोबत आमच्या भावाचा प्लॉट होता, तिने रासायनिकचं 2-3 डोस टाकलं. बर. त्याचा पण तेवढा 1 किलो सोच जास्त निघाला. मी एकदाच भरला तर माझा तेवढा निघाला, त्याच्या एवढा निघाला. आता मला सांगा, तुमचा ऊस जर फुटलाच नाही तो किती टन जाईल? 40-50 टन जाईल. आणि तो जर फुटला तर किती जाईल? 80 जाईल. वरच्या 40चे पैसे किती झाले? 1,20,000. 1 लाख. वरचे 20 सोडून द्या, 1 लाख झाले. मग 1 लाखाच्या बदल्यामध्ये तुम्ही 20,000चा बेसल टाकला तर काय प्रॉब्लेम आहे? माझं झालं काय माहितीये का, गेल्या वर्षी माझ्या ऊसाला ह्याच खर्चात रिझल्ट भेटला, या वर्षी का नाही भेटला? डबल टाकून बरोबर बरोबर. ह्याचं मला दुःख आहे. तुमचा दुःख नाहीये, ते दुःख अज्ञानामुळे. कशामुळे सांगतो तुम्हाला, त्या मातीची पूर्ण ताकद भरल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. म्हणजे तुम्हाला महागाई वाटणार नाही आणि तुम्हाला पोट भरून जेवल्याशिवाय ढेकर करेक्ट ढेकर आल्याशिवाय एससीटी वैदिकचा रिझल्ट नाही. मातीला ढेकर आला की तुमचा बँक बॅलन्स वाढला. आलं लक्षामध्ये? एवढंच. अच्छा, कुठून आले? मोहोळ. मोळ किती वेळ इथून? काय बात करता? मोहोळ पासून पुढे 20 किलोमीटर. मोर पासून 120 किलोमीटर आले. कशावर आले? गाडीवर, मोटरसायकलवर. मोटरसायकलवर. कमाले बाबा. 2 वर्षापासून वापरतो सर मी. बर. 100% वापर करतो. आता 2रं वर्ष आहे. बर. काय बदल पडला? आता माती सुपीक झाली. माती 7 सुपीक वर्ष झाली. नापीक केली. बर. 2 वर्षात सुपीक झाली. 2 वर्षात सुपीक झाली. कोबी होता 10,000 रुपये होतं कोबीचं. 12,000 रुपये खर्च केला 10,000 रुपये आणि त्याचे 70,000 रुपये झाले. 10,000 खर्च केला, 17,000 रुपये झाले. दिवसात 90 दिवसात आळीसाठी एक ही स्प्रे त्याला घेतलेला नाही. कोबीला एक सुद्धा नाही. आता घेवड्याचा प्लॉट आहे, 9वा महिना चालू आहे प्लॉटला. अजून चालू आहे. काय म्हणले? नवा प्लॉट आहे. 9 महिने झाले चालू अच्छा, आहे. मी बरोबर ऐकलं, पण तुम्ही ऐकलं ती मला पाहिजे होतं. 9 महिन्याचा प्लॉट झालाय म्हणताय घेवड्याचा. प्लॉट ती पाण्यात होता पूर्ण. कसं काय टिकला? RNPH. तुमच्याकडे नर्सरी पण आहे ना? हो आहे ना. हा, आहे ना. म्हणजे नर्सरी पण चालवता. आणि किती महिने पाण्यात होता? 2 महिने कम्प्लीट वाहतूक पाण्याचं प्लॉट मधून. परत नवा झाला? हा पुन्हा नवा झाला. म्हणजे जुना झालाच नाही प्लॉट, अजून जुना वाटतच नाही. 3 गुंठे क्षेत्र आहे सर. 10 दिवसाला 150 किलो माल निघतो. 40 रुपयांनी जातो. 6,000 रुपये? हा 10 दिवसाला. 10 दिवसाला? 10 दिवसाला. बँक कोणती तुमची? एसटी होईल. क्या बात आहे. आणि ककडी केली ती. हा. ककडीचा प्लॉट दिवाळीमध्ये चालू झाला. दिवाळीमध्ये तर कोण ककडी खात नाही. जिथं लोकांची विकत नव्हती ते आपली 15 रुपयांनी जात होती. 3 महिन्याचा अनुभव काय? 3 महिन्यात असं वाटतं की रोज तुमची माझी भेट होती. असं होती. असं वाटलं तुमचं नाही वय की काय? माझ्यासाठी लागले पहिल्यांदा कोणाच्या आला. मागे? असं वाटलं नाही की माझ्यासाठी तुम्ही पहिल्यांदा आला. मी रोज तुमच्याशी बोलतो. रोजच बोलताय? वा. 12-1 वाजता क्या बात. अरे वा, अरे वा, क्या बात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वाटाण्यासाठी वापरलं होतं. मग 10,000 रुपये खर्च केला. 8,000 रुपये. त्याचे 55,000 रुपये झाले होते. 8,000? हो. किती गुंठे? 12च गुंठे होते शेत. मी गिर गाईला ॲनिमल हेल्थ चार्ज आणि मिल्क चार्ज वापरतो. आणि मी स्वतःहून म्हणजे हे सांगत नाहीये, 3,000 रुपये किलो शिवाय खाली तूपच विकत नाही. 6 महिने गाया माझा येत नव्हत्या. किती गाया? 7-8 गाया होत्या आपल्या. 8 गाया माझा येत नव्हता? माझा येत नव्हतं. पण वापरल्यानंतर एका 15 दिवसात गाया सगळ्या माझा वालत्या. किती ग्रॅम दिला तुम्ही? 100 ग्रॅमने दिलं होतं 2 टाइम. बर. पण 15 दिवसात तुम्हाला वाटलं नाही काही गाया माग आहे एवढं कसं काय द्यावं? नाही माग नाही, पण गया माझा येणं महत्त्वाचं अंगावर होतं ना. पडलंय सगळ्या ते. मग आता तुम्ही कंटिन्यू वापरता? हो कंटिन्यू वापर. काय अनुभव आहे? सर माझा एक प्रॉब्लेम झाला ऊसाला. बोला ना. तुम्ही काय वापरता ते सांगा आधी. कधीपासून वापरताय? मी 1.5 वर्ष झालं वापरतो. बर. हा. गेल्या वर्षी 2 एकर ऊसाला मी खोडा ऊस होता 86. खोड्या ऊसाला मी डायरेक्ट तुमचा एक डोस भरला. बर बर. त्याच्यामध्ये SSM-चं 2 किट आणि कृषी अमृत तुमच्याकडे किट म्हणायची सवय आहे का? हा. बर ठीक आहे. हा, बोला. सम्राट, शिकते आणि मिरॅगल हा. 1 किट बर असं डबल वापरलं. बर कृषी अमृतची एकरी 15 बॅग बर. असं गेल्या वर्षी RNPH? नाही वापरलं. गेल्या वर्षी पहिला ते एक किट वापरलं आणि 30 बॅग कृषी अमृत. बर. 2 एकरला? हा 2 एकर. तर एकदाच ऊस बांधून टाकला तेवढ्यावर ऊस तुटून गेला. बर. मग म्हणजे एकच बेसल डोस? एकच बेसल. त्याला किती ऊस पहिला निघाला? नाही टाकला, शेवट पर कधीच नाही. नाही किती काढला ऊस तुम्ही त्या दिवशी? थोडा ऊस होता त्यात एकरी 40-45 टनच निघाला. पूर्वी किती निघायचा? तो दुष्काळात मेलेला ऊस होता सर. त्याचं म्हणजे अच्छा. काय बर एवढं. बर बर बर. पण त्या सोबत आमच्या भावाचा प्लॉट होता, बर. तिने रासायनिकचं 2-3 डोस टाकलं. बर. त्याचा पण तेवढा 1 किलो सोच जास्त निघाला नाही. मी एकदाच भरला तर माझा तेवढा निघाला, त्याच्या एवढा निघाला. बर. त्याच्यामुळे मी त्याच्यावर पूर्ण समाधान होतो. आता मी काय केलं ह्या वर्षी नंतर
3 एकर माझा 265 ऊस आहे. लागण 7 जूनची. मग 4-5 महिने त्या शेतातनं पाणी वाहत होतं यावर्षी पावसाळ्यात. हां हां मग नंतर मी काय केलं, त्याचा फोटो वगैरे काय झाला नव्हता. यावर्षी मी मग त्याच्यात हे केलं, एकरी 20-20 बॅग वापरल्या. बर डायरेक्ट ऊस बांधून काढला. बर आपल्या SHMचं डबल किट एकरी यावेळेस बी RMPS नाही घेतलं. नाही घेतली आणि ऊस बांधून काढला. पण ऊसाची अवस्था जशी आहे तशीच आहे. ओके एकदम बांधून बरोबर 4 महिने झाले. बरोबर. तर इथं समस्या ही आहे की आपण नेहमी सांगतो की तुमचं जे SSM आहे हे पिकावर काम करतं आणि RNPH हे मातीवर काम करतं, बरोबर आहे. तर ह्या वेळेस पाण्यामुळे जास्त पाणी गेल्यामुळे तुमची जमीन चॉकअप झाली. तुमच्या मातीमध्ये सारखं पाणी असल्यामुळे सगळे जे बारीक कण आहे मातीचे ते सगळे त्या मुळांवर थाळ धरून बसले. त्याच्यामुळे त्यांचं सफोकेशन झालं, त्यांची वाढ खुंटलेली, त्यांना जमिनीमध्ये वाव नाही राहिला. आणि SSM तुमच्या मातीचा स्तर सुधारू शकत नाही, पिकाची क्वालिटी देईल तुम्हाला, पण मातीचा स्तर सुधारायचा असेल तुम्हाला RNPHच टाकावं लागेल. बघा आता मला सांगा, तुमचा ऊस जर फुटलाच नाही तो किती टन जाईल? बरोबर आहे. आता फुटलाच नाही तर किती जाईल? 40 टन जाईल. आणि तो जर फुटला तर किती जाईल? 80 जाईल. वरच्या 40चे पैसे किती झाले? किती झाले हो? 1,20,000. 1 लाख. वरचे 20 सोडून द्या, 1 लाख झाले. मग 1 लाखाच्या बदल्यामध्ये तुम्ही 20,000चा बेसोलो टाकला तर काय प्रॉब्लेम आहे? रोख द्यावं लागतं. 1 रुपयाला. मला सांगा, तुम्हाला रिझल्ट बी रोखच पाहिजे ना, का उधार पाहिजे? उधार रिझल्टची अवस्था काय माहिती ना सगळ्यांना. आज उधार रिझल्टच्या मागे लागू लागून आपली अवस्था काय झाली रस्त्याने पाहिली नाही का आपण? का हो? चिलिंग झालं केळीला सगळं, बरोबर आहे की नाही? ते केवढं काय भावात पडलं ते चिलिंग? जिथे तुम्हाला लाख रुपये होणार आहे तिथे 12,000 होतील. काय झालं माहिती आहे का, तुमचं मार्गदर्शनाची गरज आहे. माझं झालं काय माहितीये का, गेल्या वर्षी माझ्या ऊसाला ह्याच खर्चात. ह्याच खर्चात आणि त्याचं कारण मध्ये रिझल्ट भेटला. यावर्षी का नाही भेटला? डबल टाकून बरोबर बरोबर. ह्याचं मला दुःख आहे. तुमचा दुःख नाही, ते दुःख अज्ञानामुळे. कशामुळे सांगतो मला. पहिली गोष्ट महत्वाची, तुम्ही बँकेत पैसे टाकले, बरोबर आहे की नाही? बँकेत पैसे टाकले, परंतु ते पैसे जे बँकेत तुम्ही गेलेले ते तुमच्या खात्यावर वर्ग नाहीये, तुम्ही ते ट्रान्सफरमध्येच अडकलेले कुठतरी. लक्षात घ्या मी काय म्हणतो. ते ई-कॉमर्स असतं ना, म्हणजे इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरमध्ये कुठेतरी ते अकाउंटवर काय झालेले अडकलेले. जोपर्यंत तुम्ही म्हणता अहो मी पैसे टाकले बँकेत, तेव्हा बँकेवाला म्हणतो अजून दिसत नाही, अजून डिस्प्ले नाही आले, अजून दिसत नाही, म्हणतो रिफ्लेक्ट नाही झाले. काय म्हणतो? रिफ्लेक्ट नाही झाले. जोपर्यंत रिफ्लेक्ट होत नाही तोपर्यंत तुमचे असून तो म्हणतो नाहीये, संपला विषय. कळलं का तुम्हाला? तसं ह्या मातीमध्ये तुम्ही तिची भूक जर नाही भागवली, ती म्हणते मी उपाशीची. बघा, ज्याची भूक 4 भाकरीची त्याला तुम्ही 2 भाकरी दिल्या तरी तो काय म्हणतो? नाही अजून जेवलोच नाही. खरं आहे का खोटं आहे? पहिले अजून 2 आण मग मी जातो. समजा तुम्हाला आणखीन सोपं उदाहरण सांगतो. JCB आहे तुमचा. JCBला तुम्ही जर 5 लिटर डिझेल टाकलं, तो पूर्ण कोरडा आहे पहिला, तुम्ही 5 लिटर डिझेल टाकलं, तो कणल का? खर्र पण नाही करणार. करल का? करल. आणि तेवढं तुम्ही काय म्हणाल, अहो मागच्या वर्षी पॉवर ट्रिलर मी तेवढा 2 तास हाकला, हा, आणि तुम्ही 5 लिटर टाकून तुमचा JCB हालत बी नाही जागेवरून. म्हणजे काय, ज्या वेळेस तुमच्या मातीमध्ये पाणी नव्हतं, तुमची माती कोरडी होती, तेव्हा ते लगेच त्यांनी रिझल्ट दिला. परंतु आता मातीमध्ये काय झाली, पाणी वाढल्यामुळे, नायट्रोजन लेवल हाय झाल्यामुळे मातीचा कार्बन रेशो काय हो राहिला? कमी पडू राहिला. नायट्रोजन लेवल काय झालाय? हाय झाला. जोपर्यंत नायट्रोजन लेवल, कार्बन लेवल त्यापर्यंत लेवल मॅच करत नाही तो तुम्हाला काहीच रिझल्ट दिसणार नाही. म्हणजे तुमचं वाया गेलेलं नाही पैसे, ते पैसे अजून तुमच्या बँकेत आहे, पण ते डिस्प्ले नाही करते. तुम्ही RNPHचा बेसोलो टाका, खटाखट तुम्हाला रिझल्ट दिसेल. अजून मी मागाशी म्हटलं सॉईल चार्जरचं. सॉईल चार्जर एकरी 5 लिटर सोडा, दणकेल रिझल्ट दिसतो तुम्हाला. 5 लिटरच्या ठिकाणी 10 लिटर सोडा, तुम्ही म्हणा सर एवढे पैसे, मग तुम्हाला माल बी तेवढा मिळणार आहे पडून, आणि वरून तुमची माती काय होणार आहे? सुपीक होणार आहे. सॉईल चार्जर जर एकरी 10 लिटर सोडलं तर गवताची काडी उतरली तर पैन देईल तुम्हाला मी, अख्खा मालच. सॉईल चार्जरची ताकद. सॉईल चार्जर तुम्ही जर एका पंपाला जर समजा 10-15 लिटरचा पंप असतो, तुम्ही 1 लिटर जर 500 ml जर घेतलं आणि तुम्ही जर फवारलं ते जमिनीवर, एखाद्या कोथिंबीर किंवा ह्याच्यावर पिकावर, लहान पिकावरती ज्याच्यावर जास्त हिरवटपणा असतो त्या पिकावर, तुम्हाला ते पीक असं खतरनाक तरतरून वर येईल. तुम्हाला हे काय जादू आहे? लक्षामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही खर्च नाही बघायचा. SCD वैदिकमध्ये खर्च नाही बघायचा. मग काय बघायचं? इन्कम किती आहे. इन्कम किती आहे. आपण शेती कशा करतो? इन्कमसाठी करतो का खर्चासाठी? हां, जर तुम्हाला जर 1 रुपया खर्च, मी मगाशी उदाहरण सांगितलं, 2 एकरमध्ये 1 लाख रुपये खर्च करून जर तुम्हाला जर 2 लाख रुपये मिळत आहे, बघा बरं का. मी काय म्हणतो, 1 एकरमध्ये तुम्ही 1 लाख खर्च करा ना. 2 एकरमध्ये 1 लाख खर्च करून तुम्हाला 2 लाख मिळत आहे.
तर 1 एकरमध्ये केमिकलवर, तर 1 एकरवर एस वैदिकवर तुम्ही 1 लाख खर्च करा, ते 2 एकरचे तुम्हाला इथं 5 लाख मिळतील ना. कशाला 2 एकर शेती करताय, 1 एकर करा. म्हणजे तुमच्या शेतामध्ये तुम्ही 2 एकरवर वापरण्याच्या ऐवजी 20 गुंठ्यावर वापरा. 1 एकर वापरण्याच्या ऐवजी 1 एकरला 1 बेसल डोस टाकायचा ना भाऊ, त्याऐवजी 10 गुंठ्याला 3 बेसल डोस टाका. मुद्दा कळला का सगळ्यांना? काय कळलं? कमी क्षेत्रावर ट्राय करा. त्या मातीची पूर्ण ताकद भरल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. म्हणजे तुम्हाला महागाई वाटणार नाही आणि तुम्हाला पोट भरून जेवल्याशिवाय ढेकर करेक्ट ढेकर आल्याशिवाय एससीटी वैदिकचा रिझल्ट नाही. मातीला ढेकर आला की तुमचा बँक बॅलन्स वाढला. आलं लक्षामध्ये? एवढं सोपं आहे. पण ज्यावेळेस हे हार्वेस्टिंग आलं हा. त्यावेळेस अशी म्हणजे मनावशी क्वालिटी म्हणजे व्यापारी कसं बागेत येतात. हां पण ह्यांनी काय केलं की ह्यांना मग पुण्याला न्यायला लागलं, म्हणजे क्वालिटी राहिली नाही अशी. असं कसं काय होतं शेतकऱ्यांचं की तुम्ही डचमळ करता, अर्ध हे वापरता अर्ध ते वापरता, अर्ध ह्या डॉक्टरचे औषधं का ना अर्ध ते औषध डॉक्टरचे का तुमचं वाटोळं होईल हे गॅरंटी सांगतो मी तुम्हाला. कल्याण होईल हे तर नाही सांगू शकत, बरोबर आहे की नाही? बरोबर तुम्ही 100% एससीटी वैदिक वापरा, कल्याण नाही झालं तर माझे कान पकडायला नाशिकले, नाही तर मला फोन करा, मी जवळ येईल, तुम्ही माझ्या समोर कान पकडा, बरोबर आहे की नाही? पण 3 बेसल डोस कमीत कमी करा. याच भावनी समजा आता बेसल डोस टाकला एक आणि परत टाकलाच नाही तर मालगण चांगला येईल पण जाताना क्वालिटी नाही राहणार, बरोबर क्वालिटीला हे राहत ना. बरोबर आहे की? तुमच्या लक्षात आलं का? तुम्ही जर मी त्याच्याकरता 10 वेळा म्हणलो आता तुम्हाला इथं, तुम्ही 100च झाडं धरा, 50च धरा, 10च धरा, पण त्याला 3-4 बेसल डोस नियमाने 2-2 महिन्यांनी टाका. आता यांनी अमृतजल वापरलेलं नाही अजून. अमृतजल जर वापरलं ना, हा बाग असा बाग दागल्यावर असं जर पानं दाबले अशी चरचर वाजणार नाही, प्लास्टिक सारखी होती. मग एक प्रोडक्ट आम्ही बनवलं कशा करता, त्याची जादू आहे ना, बरोबर आहे की नाही? तुम्ही कुठून आले? मोहोळहून आले? बापरे, नाव सांगा तुमचं. माऊली पुदे, अच्छा, कुठून आले? मोहोळ. मोहोळ किती हो इथून? काय बात करता? मोहोळपासून पुढे 20 किलोमीटर, मोहोळपासून 120 किलोमीटर आले? 100 किलोमीटर अंतर रनिंग आहे. तुमचं हो. कशावर आले? गाडीवर, मोटरसायकलवर? मोटरसायकलवर. कमाल आहे बाबा. वा वा वा. आम्ही आमचीच लाल करून घेतोय, आम्ही आमचंच कौतुक करून घेतोय. कारमध्ये बसून आरामशीर आलोय तरी आम्ही कौतुक करून घेतोय. तुम्ही 100 किलोमीटरवरून आले राव. तुम्ही वापरता का? हो, अरे 2 वा, वर्षापासून कशाला वापरता? ककडी, घेवडा, हा मिरची, बर, कोबी. अच्छा. कस काय अनुभव सांगा ना सगळ्यांना. 2 वर्षापासून वापरतो सर मी. बर 100% वापर करतो. बर. पूर्वी केमिकल वापरत होतो. हा, किती शेती तुमची? 3 एकर शेती. 3 एकर शेती. हो. काय कसं आहे आता शेतीचं उत्पन्न? किती वर्षापासून वापरता? आता 2रं वर्ष आहे. बर, काय बदल पडला? आता माझी सुपीक झाली. माती 7 सुपीक वर्ष झाली? नापीक केली, बर, 2 वर्षात सुपीक झाली. 2 वर्षात सुपीक झाली. सुपीक झाली. काय तुम्हाला लक्षात काय आलं, कशावरून काय उत्पन्न पूर्ण निघतं? माती मऊ झाली. बर, डेकोळच निघत नाही राहणार. निघतच नाही. नाही ना. बर, काय आता तुमचं शेतीची काय उत्पन्न कसं निघतंय? काय पिकवता? घेवडा चालू आहे. बर. घेवड्याचा प्लॉट आहे. कोबी होता, 10,000 रोप होतं कोबीचं. त्याला कृषी अमृत, RNPH आणि SSMचा 12,000 रुपये खर्च केला 10,000 बर रुपयाला, बर. आणि त्याचे 70,000 रुपये झाले. 10,000 खर्च केला, 70,000 रुपये झाले दिवसात, 90 दिवसात. आळीसाठी एक ही स्प्रे त्याला घेतलेला नाही. कोबीला? कोबीला एक सुद्धा नाही. काळ्या रानात प्लॉट होता पूर्ण. हा, त्यांचा पत्ता देऊन ठेवा, म्हणजे आली चुकून तिकडे तर 100 येऊ द्या ना किलोमीटर. कधी पण विधा, काय हा? अडचण नाही. पंढरपूरला जायच्या ऐवजी त्यांच्याकडे जागी दिवस एक वारी तिकडे करा. आता घेवड्याचा प्लॉट आहे, 9वा महिना चालू आहे प्लॉटला, अजून चालू आहे. काय म्हणले? नवा प्लॉट आहे? 9 महिने झाले चालू अच्छा, आहे मी घेवड्याचं. बरोबर ऐकलं, पण तुम्ही ऐकलं ती मला पाहिजे होतं. 9 महिन्याचा प्लॉट झालाय म्हणताय घेवड्याचा. हा, आपल्याला फक्त वडा दाखवतो तो. आपल्याला घेवड्याचा प्लॉट लावला आपण, आपल्याला तो फक्त वडा दाखवतो, घे वडा. आपल्याला काही मिळत नाही. प्लॉट ती पाण्यात होता पूर्ण. कसं काय टिकला? RNPH. तुमच्याकडे नर्सरी पण आहे ना? हो आहे ना, हा, आहे ना. म्हणजे नर्सरी पण चालवता. आणि किती महिने पाण्यात होता? 2 महिने कम्प्लीट वाहत होत पाण्याच्या प्लॉट मधून. नंतर व्हिडिओ पण टाकला मी. माहिती आहे मला, माहिती आहे. सांगा त्यांना, सांगा. आणि मग परत नवा झाला? हा, पुन्हा नवा झाला. म्हणजे जुना झालाच नाही प्लॉट अजून, जुना वाटतच नाही. 2 महिन्याला हा चालूला. किती माल काढला त्याचा? 3 गुंठे क्षेत्र आहे सर. 10 दिवसाला 150 किलो माल निघतो. 40 रुपयांनी जातो. ककडी होती आपली 15 चौक 60, 6,000 रुपये. हा, 10 दिवसाला. 10 दिवसाला. 10 दिवसाला. बँक कोणती तुमची? SCD होईल. क्या बात आहे. 6,000 रुपये 10 दिवसाला, म्हणजे महिन्याला 15-20 हजार रुपये तुम्हाला देतोय 3 गुंठ्यातून. आणि ककडी केली ती. हा. ककडीचा प्लॉट दिवाळीमध्ये चालू झाला. दिवाळीमध्ये तर कोण ककडी खात नाही.
जिथं लोकांची विकत नव्हती तर आपली 15 रुपये जात होती. मगाशी बाजारभाव कोणते बोलत होता? दिवाळीत काकडी खाली म्हणले हो, काय मार्केट गेटच्या आतमध्ये गाडी जात नव्हती बाहेर. हो, आपली काकडी लावली की ती वाकडी होती, सरळ नाहीच. खरं खोटं आहे? ती वाकडीच बळबळ घ्यायची आणि खायची, बरोबर आहे की नाही, सोलून. ती मी निम्मी कडू लागती. ते बी होल पडले. हा, आणि तुम्ही काकडी दिवाळीला खाऊ घातली म्हणजे काही जोक आहे का? सर आलते ना सरांनी. बरं मला एक सांगा, तुम्ही आता सध्या काय पीक आहे तुमचं? आता केवढा चालू झाला, नवीन 1 एकर प्लॉट आहे. बर, हा. परत नवीन एकर लावला? हा, नवीन लावलाय. आणि डाळिंब आहे आत्ता धरले. हा, धरले. हा. किती एकर आहे? 1 एकर आहे. बापरे, आता एवढ्या लांब तुम्ही आले म्हणजे ती आग आहे पाठीमागं म्हणूनच आली ना. किडा आग नाही, किडा. ते रॉकेट लांब कोण जातं, त्याच्या मागं जाळ पेटीले तेच लांब जातं. आणि त्याला डोस पण सर 3-3 किलो प्रमाण भरलाय. वा, 100 क्या 3 किलो बात. RNP, एक नंबर. 3 किलो. मला सांगा, अशी माणसं आहेत म्हणून आपल्याला आशेचा काय आहे? किरण आहे, बरोबर आहे की नाही? मला काय वाटतं माहिती का, लोकांनी आता मला विसरावं आणि अशा लोकांना लक्षात ठेवावं, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तुम्ही पुढे या आणि तुम्ही हे नेतृत्व सांभाळा, आहे की नाही? अभिनंदन. माऊली नर्सरी. आणि असेच समृद्ध व्हा आणि इतरांना समृद्ध होण्याचा काय द्या, वारसा द्या. बस एवढंच मी सांगेन. मौतपासून कोळेगाव म्हणून गाव आहे आपलं. हां, त्या कोळेगावात किती किलोमीटर आले? त्यांच्याबरोबर आले का नाही, तुम्ही? सेपरेट आले? स्पेशल आलो 3 जण आम्ही. कोण कोण उभे राहा? स्पेशल चहा. वा वा, क्या बात आहे. मी कुठेतरी वापरतो, पाहिलंय मी. त्या जोडीदाराला पण सांगितलं वापरतो, पण हां, मग पदर खर्चाने त्याला आणायला लावलं, आणून दिलं. तुम्ही? स्वतःनं वापरतोय तो. 6.5 एकर क्षेत्र आहे, पण दुसऱ्याचं 11 एकर क्षेत्र करतो मी स्वतः. कोण? मी स्वतः तुम्ही? अरे वा, वापरताय का? वापरते की. आता चालूला 4.5 एकर डाळिंब लावायचं, त्यामध्ये आंतरपीक म्हणून काहीतरी घ्यायचं होतं. हां मोचे दादा सुरवशी म्हणून आहेत, हां, तुमचेच कोणतरी बर डिस्ट्रीब्युटर का, बर. तुमचे नाही, आपले. आता आपलेच म्हणायचं. आता आपले परिवार आहे ना. मी एवढं लांब आले माझ्यासाठी, म्हणलं आपले आहेत तुम्ही. वापरायचं आहे आता. हां, आणि डाळिंब पण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीवर केलेलं आहे ते, बर. पण त्यांची रोपं घ्यायची आहे ती. अच्छा, बर बर. तुम्ही नवीनच सुरुवात केली सगळ्यांनी? हो, किती दिवस झाले सुरू करून? 3 महिने तर झाले आता. अरे वा, 3 महिन्याचा अनुभव काय? 3 महिन्यात असं वाटतं की रोज तुमची माझी भेट होती, असं होती. असं वाटलं तुमचं नाही की वय मी काय? माझ्यासाठी तुम्ही लागले पहिल्यांदा कोणाच्या आला. मागे? असं वाटलं नाही की माझ्यासाठी तुम्ही पहिल्यांदा आला. मी रोज तुमच्याशी बोलतो. रोजच बोलताय? वा, 12-1 वाजूस क्या बात. अरे वा, अरे वा, क्या बात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय नाव आहे तुझं? गणेश बेनगुड. गणेश. अरे वा, हा, वाटाण्यासाठी वापरलं होतं मागल्या 2-3 महिन्यापूर्वी. बर. 10,000 रुपये खर्च केला, 8,000 रुपये. त्याचे 55,000 रुपये झाले होते. 8,000? हो. किती गुंठे? 12 गुंठे होते क्षेत्र. वाटाणे कसे होते खायला? वाटाणे चांगले होते. दुसऱ्यात रासायनिक मध्ये वापरलं होतं, हा, त्याचं वाटाणा, त्याची झाडं हिरवी होती पण वाटाणा पिवळा पडला होता. चांगले. आणि ह्याची झाडं पिवळी पडली शेवटी, हा, पण वाटाणा हिरवा हिरवाच होता. क्या बात आहे. काय निरीक्षण आहे राव. कळलं का? म्हणजे तुम्हाला एक कळलं पाहिजे, वैदिकमध्ये जे तुमचं जे उत्पादन निघतं त्याची क्वालिटी एकदम रिच लेवलची आहे. झाड मरून जाईल पण तुमच्या फळाला डंक लागू देणार नाही. व्हेरी गुड. तुम्ही सुरुवात केली आता. वा वा, अभिनंदन. मी वेणेगावात आलोय, राजाराम बांगे. आतापर्यंत काय वापरलेलंच नाही, बर. आता इथून सुरुवात करणार आहे. का आले पण तुम्ही इथं? तुम्हाला कसं काय कळलं? इथून ते इंदलकर पाहुणे आहेत, त्यांनी हा, वापरलेलं आहे थोडं इंदुरकर का? थोडं. त्यांनी बी थोडं थोडंच वापरलेलं वाजती आहे, घंटी पण कुठे ते आलो त्यांच्याबरोबर. वा वा वा, एक नंबर. तुमचा स्वभाव असाच ठेवा, फार गरजेचं आहे. त्यामुळे बाकीच्या शिकायला मिळतं ना. हा, आता इथून पुढे सुरुवात करणार आहे. वाकड्यात घुसणारा एकतरी माणूस पाहिजे, त्याच्याशिवाय पाणी जिरत नाही. पाणी आळवण, पाणी जिरवा. जातो वाहून ते. सुरुवात करणार आहे, पण 100% वापरूनच करणार आहे. आणि थोड्याला वापरा, पण 100% वापरा. थोड्यासाठीच वापरून सुरुवात. पुढच्या वेळेस मला असं वाटलं पाहिजे तुमचीच विजय झाली पाहिजे. ओके, थँक्यू. चला, धन्यवाद. माझं नाव अभिजित अंगत नवले, राहणार करमाळा. आता नवीन सुरुवात केली 10 गुंठेसाठी. कर्म येऊन आले? हो, करमाळा. किती किलोमीटर इथून? हा, अच्छा, हा. किती किलोमीटर आले तुम्ही? माझी जवळजवळ आता इथं पोहोचेपर्यंत 180 किलोमीटर प्रवास झाला. किती? 180 किलोमीटर. 180? हा, आता परत माघारी जायचंय करमाळ्याला 140. ड्युटी परत 140 जायचंय? नाही नाही, 40 किलोमीटर माघारी जायचं. अजून 40 जायचंय अजून, म्हणजे 220 होणार तुमचं. हो खास या विजिटसाठी हो हो. ड्युटीवरून आले? बापरे. परीक्षा आता कोणत्या परीक्षा चालू? 12वीचा? 10वी 12वी. ओके. 10 गुंठ्यासाठी घेवडा आणि वांगे. एवढी आवड का भाऊ इथपर्यंत येण्याची? मी जवळजवळ 1 वर्ष झालं व्हिडिओ बघतो मी. बर. आता सुरुवात केली. मला वाटतं पहिला बेस्ट डोस मी 12 तारखेला भरला, कशाला? वांगे आणि घेवडा. बर.
12 माती इतकी खराब होती, बर रोटर मारला पहिल्यांदा, बर 2 वेळा रोटर मारून ढेकळं फुटली नाही. बर आणि नंतर ट्रॅक्टरने सरी काढली. हा सरी काढल्यानंतर पूर्ण ढेकळाची सरी तयार झाली. बरोबर बरोबर घरात राहतो सगळा बरोबर आहे. हा. आणि बेसळ रोटावेटरच्या पाते म्हणून टाकते ते हा हा बेसळ डोसची भरलेली जागा आहे. हा म्हणजे ते रोपाप्रमाणे हा, 3 हा. फुटावर बेसळ डोस भरला. राईट 12व्या दिवशी तेवढी जागा असा एकदम एवढा एक दीड हात फूट जातो. हात खाली जातो. फुसकी झाली. हा एकदम म्हणजे व्यवस्थित व्हेरी माती गुड झाली. व्हेरी गुड व्हेरी गुड झाली. छान छान. मी दिलीप पवार इथलंच आहे. बर आजपर्यंत काही वापरलेलं नाही, पण आता चालू. तुमची पिकं कोणती आहे? माझ्याकडे डाळिंब आहे, केळी. अच्छा सक्ती नाही बरं का हो दिलीपराव, म्हणजे कोणाला सक्ती नाही आहे वापरा असं. बाकीच्यांच्या वाटलं जे वापर नाही त्यांचं बघा आधी, काय प्रॉब्लेम नाही, घाई नाही आपल्याला. काय होतं लक्षात घ्या, तुमच्या आतून आवाज आला पाहिजे मला वापरायचं आहे, तेव्हा मात्र तुम्ही कधीच फेल होणार नाही. स्वभावाने वापरा, प्रभावाने वापरू नका. प्रभावाने तुमचा प्रभाव कधी बदलल सांगता येत नाही. दुसऱ्याची बॅटरी केव्हा उतरल भरोसा आहे का त्याचा? स्वतःच्या बॅटरीने वापरा, कळलं का? ती चार्ज होईल राहते रोज व्हिडिओ पाहायची सवय लावा एस.टी. वैदिकचा. आलं लक्षामध्ये? जर रोज व्हिडिओ पाहणार असाल तर तुम्हाला नॉलेज मिळत राहील. त्याचं म्हटले मी रोज भेटतो सरांना, तसं तुम्हाला रोज जर व्हिडिओ पाहायची सवय लागली तर मग तुम्ही बिंदास सक्सेस होणार, बिंदास, काही टेन्शन नाही. आलं लक्षामध्ये? ओके थँक्यू. माझे 1 एकर डाळिंब बाग आहे आता. बरोबर. आले कशाला होते? मी ह्याच्या आधी वापरलं नाही तुमचं कधी. अच्छा, पण मला इच्छा होती तुम्हाला. इच्छा होती की बघायचं किंवा तुम्ही जी सांगताय म्हणजे समक्ष बाग येऊन बघितली, बरोबर. चांगलं वाटलं. यांनी सांगितलं होतं की वापर ह्याच्या आधी, पण असं एवढं हे नव्हतं. नाही तसं नाही. आता काही लोक फसवणारे पण राहतात ना हो. हा मार्केटमध्ये आता कसं आहे जास्त काही कंपनी आहे. मार्केटमध्ये कसं आहे की शेतकऱ्याची पिकं कमी आणि कंपनी जास्त आहे असं झालेलं आहे. आणि प्रत्येक जण सांगतो की आमचं वापर आमचं लय भारी. आमचं चांगलं आहे. तर काय होतं शेतकऱ्यांना त्याचा अनुभव आल्याशिवाय हो, माझं बघून लोकांनी कंपन्या काढल्या डुप्लिकेट, तुम्ही काय घेऊन बसली? तसं होतं ना, शेतकऱ्यांना एक तर काय होतं फसवलं जातं, सांगितलं जातं असं की असं करा तसं नाही. बघा, शेतकऱ्याला कोणी काहीही सांगो, पण त्याला त्याची शेती काय सांगते हे त्याने ऐकायला शिकलं पाहिजे. मी काय म्हणतो, तुम्ही माझं नका ऐकू, तुमच्या मातीचं ऐका, तुमच्या पिकाचं ऐका. ते तुमच्याशी कधी खोटं बोलणार, माती कधी शेतकऱ्याशी गद्दारी करत, पीक कधी शेतकऱ्याला फसवत, त्यांच्याशी बोला. तुम्हाला ते कसं बोलतं, मी तुम्हाला शिकवलं ना कसं बोलतं ते. नाही म्हटलं का माती काय झाली, नरम झाली, म्हणजे माती काय करू राहिली, बोलू राहिली. तुम्हाला मी मगाशी सुगंध नाही दिला का, म्हणजे माती तुमच्याशी काय करते, बोलते. फक्त तिची बोलायची पद्धत समजून घ्या. झाडसुद्धा आपल्याबरोबर बोलतं. त्याच्या पानाकडे बघा, त्याच्या पानाचं आरोग्य बघा, ते सुकतं आहे का, ते ताजं आहे का, ते कडकड वाजतं आहे का, ते मस्तपैकी छानपैकी असं गुलाबाच्या पाकळ्यांसारखं आहे का ते पार वाळून गेलेलं आहे. हे सगळं तुम्ही जर शिकले तर तुम्हाला झाडाचं सुद्धा बोलणं कळेल. साहेब रिटायर्ड कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी, बरोबर आहे ना? आणि ह्या वयामध्ये त्यांनी रिटायरमेंट एन्जॉय करायच्या ऐवजी ते शेतकऱ्यांमध्ये शेती एन्जॉय करतायत. टाळ्या वाजवा आपण त्यांसाठी. बुके आणा, बुके आणा, बुके. नाही असं नाही, थोडा सत्कार करूया. तुमचं पद आहे साहेब, असं नाही. बघा, तुम्ही काही नाही म्हटलं तर सरकारमध्ये तुम्ही स्वतःचं एक पद निर्माण केलं, तुम्ही ती नोकरी यशस्वी पूर्ण केली. लोक नोकऱ्या यशस्वी करते ती पूर्ण. आता सर कसं होतंय, आता 700-800 लोकांपर्यंत आपण पोहोचलोय. काय बात करता, क्या बात आहे. सरांना माहितीच आहे. जरी आपण तालुका कृषी अधिकारी हे काय पद असं फार मोठं आहे असं नाही, नाही तसं नाही. परंतु बघा, काय झालं की तालुक्याच्या शेतकऱ्यांना गायडन्स करणं म्हणजे तालुक्यामध्ये काय थोडे शेतकरी असतात का? लाख म्हणजे माझ्या मते लाखापर्यंत शेतकरी असतात ना तालुक्यामध्ये. असतात ना 1.5-2 लाख असतात ना, 2-3 लाख. मग 150-200 गावं कधी काय काय तालुक्यामध्ये आहेत बरोबर, तसे. बरोबर. तसे पण तालुके सांभाळले. आणि कसं असतं की माझं एक विशेष असं झालेलं आहे की मी कधी नोकरी बदलली नाही, म्हणजे ऑर्डर निघाली हा, आणि बदलून घेतली, बरोबर असं नाही केलं. जिथं जाईल तिथे गेले तुम्ही. हा, म्हणजे त्याच्यामुळे बदलीच्या गावी गेलेच असं. बर, त्याच्यामुळे कोकण झाला, हा, पश्चिम महाराष्ट्र झाला, बरोबर. मराठवाडा अख्खा झाला, महाराष्ट्र फिरून झाला. विदर्भ झाला आणि वा. शेवटी खानदेश पण क्या केला. बात आहे, वा. आज सांगायला काय अडचण नाही. 86-032 सर, आता तुम्हाला तर म्हटलं होतं मी 1.25 एकर केलंय. बर म्हणजे गेल्या वर्षी बेनी प्लॉट केला. बर एस.सी.टी. वैदिकवरच बरोबर. आपण तसं 3 किलो वगैरे सगळं RNPH वापरून सगळं बरोबर. केलं. आता त्याच्यामध्ये 12.5 एकरची लागवड हा 8 फुटावर करतोय मी. हा. आता 7.5 एकर झाले, 5 एकर पण करतोय. मागचा अनुभव सांगा. पाऊस नव्हता तेव्हा, पाणी नव्हतं तेव्हा, सांगा त्यांना. हा म्हणजे 2 वर्ष ऊस लावल्यानंतर 2 वर्षच तेव्हा गडी. नोकरीला होते हे, तेव्हा घरी पण मी नव्हते. नोकरीला होतो. हा गडी दुसऱ्या वर्षानंतर पळूनच गेला. बर मग 2च वर्ष आपण बेसल डोस वापरला होता. आणि पुढचे 3 वर्ष मी फोनवरूनच एक जणाला सांगायचो की ते
ऊस कापून फॅक्टरीला पाठवून दे कारखान्याला आणि नंतर बघू काय करायचं ते. आणि तो ऊस म्हणजे मशीनने कट केल्यामुळं पाचट राहायचं, ते तसंच पाचटाखाली ऊस राहायचा. त्या वैदिकच्या 65चा ऊस हां तसंच राहायचा. आणि तो उगवून यायचा कधी जूनमध्ये पाऊस पडल्यावर, कारण पाणी द्यायला पण गडी नाही ना. कधी कापून जायचा? फेब्रुवारीमध्ये आणि जून मध्ये काय निघायचा? उगवून निघायचा फुटून वर यायचा. आणि परत फेब्रुवारीमध्ये जायचा. म्हणजे मध्ये आणि काहीच करायचं नाही, काहीच नाही करायचं. काहीच म्हणजे नाही करायचं. 2च वर्ष बेसल डोस वापरला, पुढचे 3 वर्ष काहीच वापरलं नाही. आणि शेजारीचं माझं सारखं टनेज भरायचं. बेसल डोसची ताकद, माती बलवान. ऊसासारख्या पिकामध्ये, सोयाबीन सारख्या पिकामध्ये दाबजोड जर बेसल डोस टाकले पडीक रानामध्ये तर तुम्हाला मरणच नाही पुढचे 2 वर्ष. तुमची जमीन सुपीक होते ना. पण ते बेसल डोस मात्र दाबजोड टाकायचे, RNPS टाकायचं. आणि SCT वैदिक मी असं पाहिलं नाही की बाबा मी करमाळ्यातच केलं पाहिजे असं काय नाही. मी जेवढ्या नोकरीच्या गावामध्ये फिरलो तिथे SCT वैदिक सांगत बसलो की करत राहिलेला ऊस हां आता आपण रसवंतीला देतोय बर, जाग्यावरून 5,000 रुपये टनाने. त्याला क्वालिटी मिळते म्हणून घेतो ना तो. हा जाग्यावर. तो येडा आहे का? आणि तुला पोच- पैसे करायचे. करमाळ्यात पोच करून पाहिजे असेल तर 7,000 रुपये टन. ते कोण म्हणलं मग अशी बाजाराचं काय आहे का? आणि- आपला अधिकार, आपण एवढ्या बाजारात पडतो तर घे, नाही तर मी घेऊ त्याला नको. म्हटलं 7,000 रुपये टनाशिवाय मला द्यायला परवडतच नाही. सोनार कसा म्हणतो मला, हा बाजार चालू आहे, घ्यायचं तर घ्या नाही तर चला. सेम आपला शेतकरी असंच बोलतो व्यापाऱ्याबरोबर. फार नाही, हे प्रत्येक शेतकरी असंच करतो, कारण त्याला त्याच्या मालाची क्वालिटी माहिती आहे ना. जर तुमच्या एका ऊसापासून जर 4-4, 5-5 ग्लास जर रस निघत असेल, तो काला सोडील? हा, तो तुम्ही 5,000 करून तो 10,000 करणार आहे अरे सर माझं तर 8 फुटावर लागवड आहे, ना. दुसरे तर 4-5 फुटावर करतायत. पहा आणि तरी आपलं 8 फुटावर असून सुद्धा आपण त्यांच्यापेक्षा जास्त टनेज काढतोय. आता काय करणार? SCT आपलं आता एक ऊस आहे सर, हा म्हणजे एक आपण ऊस लावलेला आहे, हा हा त्याला तर 10-11 ऊस आहेत. बर, 11 फुटवे. हा 11 फुट आहेत. बर, आणि 18 ते 22 काढण्यापर्यंत आहेत. आणि एक ऊस जर काढला तर आमचा गडी पण सांगतो तर कमीत कमी 2.5 ते 3 किलो पर्यंत एक ऊस आरामशीर भरतो आरामशीर. क्या बात आहे. साहेबांना धन्यवाद मानूया. तर सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचं सॉइलच्या टेक्नॉलॉजीच्या परिवाराकडून सहर्ष स्वागत. आणि आत्ता सरांनी आपल्याला अनमोल मार्गदर्शन केलं एवढ्या रात्रीचं येऊन, हे आपल्यासाठीच केलं सरांनी. ॲक्च्युली सांगायला गेलं तर सराला काय गरज आहे मला सांगा, आज करोडपती सर आहेत, तुम्हाला माहीत नसलं तरी. पण ते पण येऊन आपल्याला आज मला सांगा कमीत कमी 9:30-10 वाजले असतील. मग एवढ्या काळात जर दुसऱ्या कंपनीचं कोण जरी असेल किंवा ही करणार आहे तर ते येऊ शकतात का? आतापर्यंत तुमच्या अनुभवातून झाले का असं बाबा कंपनीचा एखादा ओनर आणि एवढ्या रात्री येऊन तुम्हाला मार्गदर्शन केलंय? असं होऊच शकणार नाही. त्याची मालकच माहित नाही ती कोण. हा पहिली गोष्ट, आपण एवढी खतं वापरतो ह्याचा मालकच माहित नाही आपल्याला. मग हे जर सरांची एक तळमळ आहे की शेतकरी बाबतीत बाबा आपण आपला एक शेतकरी कसा तरी ह्या राक्षसाच्या तोंडातनं कसा बाहेर काढण्यासाठी म्हणून आम्ही एक ह्याच्यातलं एक खारीचं वाटा म्हणून आम्ही एक तेवढं काम करतोय. मग आमचे सर असतील की आमची परिवार असेल, टीम असेल सगळी, तर सर्व शेतकऱ्यांनी आपण सर्वांनी असं काय आम्ही एकटंच तुम्हाला बाहेर काढू शकत, तुम्ही आपण सर्वजण एकत्र येऊन आपण विचारानं सर्व नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असलं पाहिजे. बरोबर. कारण सर म्हणले बोलत नाही, मी म्हणलं मोदी आल्यावर बोलत नसतो आम्ही म्हणलं जास्त. फडणवीस शांत बसते. बर बर, चांगलंय चांगलंय. हो काय, ज्यावेळेस सूर्य असतं त्यावेळेस सूर्याकडून ऊर्जा घेण्यासाठी आपलं दार उघडं पाहिजे, नाहीतर आपण चौ केलं तर घ्यायला अडथळा येतो. म्हणून सर आल्यानंतर मी नेहमी शांत असतो. जेव्हा सरांपाशी आलं, ज्यावेळेस तुम्ही मला फील्डवर बघचाल किंवा ज्यावेळेस तुम्ही चर्चासत्र आता प्रत्येकाने ठेवा आणि त्यावेळेस मी काय हे तुम्ही तवा आजमावा. कारण की सरांदेखत ही ग्रहणशक्ती घेण्याची सर्वांनी हित असलेल्या शेतकऱ्यांनी, प्रत्येक भागातील शेतकरी त्यांनी तुम्ही 10-20 शेतकरी किंवा तुम्ही स्वतः बांधा बोलवा आम्हाला. तुमच्या गावामध्ये आमच्या तिथले स्थानिकचे जे वितरक आहेत त्यांना आम्ही बोलवून तिथं अशा पद्धतीने आपण होम मिटिंग या भागामध्ये सर करा, या भागामध्ये हो, खूप 100% गरज आहे. या भागामध्ये जर एवढे चिलिंगचे प्लॉट असतील केळीचे तर ते तुम्ही वाचू शकता. या भागामध्ये डाळिंबाचे एवढे शेतकरी आहे, त्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगा का बाबा रे, तुझ्या झाडावर पहिल्या वर्षी 10 किलो, दुसऱ्या वर्षी 20 किलो किंवा 15 ते 20 किलो माल मी गॅरंटेड काढून देतो, तू एवढा खर्च कर, तुला एवढं उत्पन्न मिळेल. म्हणजे त्याला 1 रुपयाचे 3 रुपये जरी झाले तरी शेतकरी तुमच्या मागे मागे पडेल. बरोबर आहे की नाही? ही गॅरंटी त्याला जर आता आली की नाही सर फेल प्लॉट जाऊ देऊ शकत नाही, तर ते शेतकरी तुमच्या मागे येतील.
एकच वर्ष त्रास घ्यावा लागेल तुम्हाला. 100% कोणी बी आता इथं आलेल्या शेतकऱ्यांनी कधी तुम्ही कॉल करा. कारण सरिताचे कायम ना पंढरपूरला, हो. मग मला भेटायचं तर 1 वर्ष लागेल, पण तुम्ही याला नाही भेटायचं म्हटल्यावर दिवसाला भेटू शकता, तिथे जाऊन भेटू शकता असं. मी गिर गाईला ॲनिमल हेल्थ चार्ज आणि मिल्क चार्ज वापरतो आणि मी स्वतःहून म्हणजे हे सांगत नाहीये 3,000 रुपये किलो शिवाय खाली तूपच विकत नाही. साहेब खरं सांगा, तुम्ही मिल्क चार्जर ॲनिमल हेल्थ चार्जर वापरायला लागल्यापासून तुमच्या आणि मॅडमच्या हेल्थमध्ये किती फरक पडला? चांगला एकदम. काय फरक पडला? म्हणजे तरतरीतपणा राहतो. मेडिसिन मेडिसिन म्हणजे कमीच होत आहेत ना, आणि जरी मेडिसिन घेतलं तरी साईड इफेक्ट आपले कमी होत आहेत. बरोबर आहे की नाही? आणि तब्येतीमध्ये एनर्जी ना, Energy. तुम्ही समजा एवढे आता रिटायरमेंट नंतर तुम्ही एवढा प्रवास करताय, हो. म्हणजे किती विशेष गोष्ट आहे ना त्यांची. बरोबर आहे की नाही? हा, मिल्क चार्जरचं तुम्ही स्ववापरचं म्हणताय ना, आता सरांनी जसं सांगितलं, माझ्याकडे 1400 डाळिंबाचे झाड आहेत, बरोबर आहे, परंतु मी माझी 23 एकर शेती आहे, मी आता ती सगळी मेंटेन करू शकत नाही. म्हणून मी काय केलं त्याला की 1400 झाडांना म्हटलं आता थोड्या वेळ थांबू द्या, आता आपण ऊसावड्यामध्ये लक्ष देतोय ना, आणि तर मग ऊसावरच वापर करू आणि भरपूर करू, जेवढं आपल्याला शक्य होतंय ना तेवढं स्ववापर करावं. तर मी शेळ्यांसाठी वापरतो. माझ्याकडे 5-6 शेळ्या आहेत बर आणि बाकीचे म्हशी वगैरे 2-4 जनावर आहेत मोठी. बर पण जसे मोठ्या जनावरांना कुट्टी करून टाकतो हां तशी अख्खी कुट्टी मी शेळ्यांवर टाकतो, त्यातलं काहीच ठेवत नाही, सगळं पुसून खाते. बर फक्त मी आता 2च किलो वापरले, बर सुरुवातच आहे. सुरुवात केली, हा काही पण बदल वाटला का? हा खाण्यात बदल वाटलाय. बर पहिलं कुठे- पूर्ण ताकदीने वापरा आणि मग मला सांगा नाही, पूर्ण ताकदीने वापरतोय. त्यांना मी रोज 50-50 ग्रॅम टाकतोय. काय बदल वाटला. चारा ठेवत नाही, शिल्लक जातो कुठं सारा? खाऊन टाकते. ओके, म्हणजे पचनक्रिया सुधारली. कृषी अमृत ही बॅग आणल्या हा त्यावेळेस मला कळलं की बाबा ही पण आहे आपलं प्रोडक्ट गायांसाठी. त्याच्या गायांसाठी. आणि ज्यावेळेस ती वापरलं त्याच्या 15 दिवसानंतर ते जवळजवळ 6 महिने गाया माझाव येत नव्हत्या. किती गाया? 7-8 गाया होत्या आपल्या. 8 गाया माझा येत नव्हता. माझावच येत नव्हते, कारण की ती मुर्ग असं दाबून ठेवलेला होता ना, त्याच्यामुळे ती गरमीनं त्याचा गर्भच ती तयार होत नव्हता, काय प्रॉब्लेम माहित नव्हता. पण वापरल्यानंतर एका 15 दिवसात गाया सगळ्या माझा वालत्या. किती ग्रॅम दिला तुम्ही? 100 ग्रॅमनं दिलं होतं दोन्ही टाइम? 2 टाइम. बर, पण 15 दिवसात तुम्हाला वाटलं नाही काही गाया माग आहे एवढं कसं काय द्यावं? नाही माग नाही, पण गया माझा येणं महत्त्वाचं अंगावर होतं ना. पडल्या सगळ्या त्या. हो, बर, मग काय झालं? किती दिवसात रिझल्ट भेटला? 15 दिवसातच गाया माझा वालते. मग आता तुम्ही कंटिन्यू वापरता? हो, कंटिन्यू वापर. काय अनुभव आहे आता? आता चांगले ते गाया. किती महिने झाले? हा, किती महिने झाले? महिने? म्हणजे 3 महिने तर झाले 3 महिन्यापासून वापरता हो. कंटिन्यू? कंटिन्यू. गाय कश काय बनले आता? गाय चांगली येते आणि शेण त्याचं का नाही पूर्ण घट्ट येते आता. बर, एकदम हो, घट्ट येते. सगळ्यांसाठी महत्वाची गोष्ट, जर मिल्क चार्जर येऊन जर तुमच्या जनावरांचं शेण जर तयार झालेलं असेल तर ते 60 दिवसामध्ये कुसतं, आणि ते गोअमृत तुम्ही जर तुमच्या शेतीला टाकलं तर तुमच्या शेतीचं उत्पन्न डायरेक्ट डबल होतं. डायरेक्ट डबल. आलं लक्षामध्ये? तुमची 300 ग्रॅम 250 ग्रॅमची साईज जाईल 500 ग्रॅम होणार, एवढी ताकद त्याच्यामध्ये, आणि रोगराई बिलकुल येऊन जाणार नाही, आणि जमीन तुमची अशी कापसासारखी होणार एकदम. तेव्हा त्याचा वापर करा. अमृत जलचा वापर रेग्युलर करा, त्याशिवाय ड्रेंचिंग किंवा फवारणी करायची नाही अशी शपथ घ्या. मग तुमचं पीक बघा कसं येतं. आलं लक्षामध्ये? असं उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये असं चमचम 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 करणार, जेवढं चमचम करणार तेवढं ओळखून घ्या की पिकाला त्रास नाही होणार. आहे तो प्रकाश सगळा काय होणार? रिफ्लेक्ट होणार. कळलं का तुम्हाला सगळ्यांना? चमचम करणे म्हणजे काय? जर चमचम करतं ना त्याच्यावरचा प्रकाश काय होतो? परावर्तित होतो. आणि जे चमचम करत नाही ना, असे गंध गंध दिसतं ना उन्हाचं, त्याच्यामधला उष्णता आतमध्ये शोषली जाते आणि ते जळून जातं. सिक्रेट कळालं तुम्हाला सगळ्यांना? तेव्हा जेवढी चमक जास्त तेवढं रिझल्ट भारी. ओके, चला धन्यवाद. थँक्यू, सर्वांचे खूप आभार. जय श्री वैदिक. चला शेती करूया.